सरस्वते नमः श्री सद्गुरे नमः श्री गणेशाय नमः जय जयाजी जगद्द्वारा अखिल निरंजना नवीकरा निर्विकारा भक्त मानस सच्चकोर चंद्रा प्रेम वंदरा ओ सरसी असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान जगताचा उद्धार करणारा आणि निर्विकार असणारा अस्ति जयते वर्धते विपरीत मते आणि नष्टते सहा विकार ह्या सहा विकाराच्या बाजूला असणारा एवढंच नाही भक्ताचं मन हाच असणारा चपर आणि त्याला चंद्रासारखा प्रेमाचा पाहणा अमृताचा वर्षाव करणारा अशा प्रकारचा जगताचा उद्धार करणारे परमात्मा भगवंता तुमचा जय जयकार असो तरी तू सदा कृपाळू आई माय माझे विठाबाई तरी आता ग्रंथ प्रवाही येऊनिया बसे असणारी कृपाळू असणारी आमची आई आहे आदिमाई आदिशक्ती कोण आहे विठाई किटाई माझी आई रुक्मिणी माता आहे त्यांना हे असणारे ग्रंथकर्ते आमंत्रित करू लागलेला तुम्ही या ग्रंथाच्या ठिकाणी या आणि आमच्या ग्रंथाच्या ठिकाणी येऊन बसाने आम्हाला आशीर्वाद द्या मागिले अध्यायी प्रेमे करुणा वैभवी मिळविला राव विक्रमा भरतरी संगमी पिंगला लग्न दत्तानु असं मागच्या ठिकाणी प्रेमा अंत करणारे आणि प्रेमाने आमच्याकडून तुम्ही काय बोलून घेतलं तर वैभवाच्या ठिकाणी तो राजा विक्रम बसला दोन गावचा राजा झाला म्हणजे त्याच्यानंतर त्याचंही लग्न झालं भरतरी आणि पिंगलेचं लग्न झालं आणि भरतरीला दत्त महाराजांचा अनुग्रह मिळाला इथपर्यंतची कथा मागच्या अध्यायात ऐकली उपरी मृगया करुणी अंतिका स्थाना जाऊनी राजधानी कनकासनी सभा मंडपी असं शिकार करून आपल्या गावाकडे आलेला गावात आला सिंहासनावर बसलेला राज्यकारभार चालू ठेवलेला आहे आणि चालवता सभेत बसलेले असताना भरतरीना सैनिक वेसुनी त्वरिता पाकशाळे गेला नृपनाथ पक्कान सेवनी अंतपुरात पिंगला गृही संचरला मग थोडे वेळ असणाऱ्या सभेच्या ठिकाणी बसलेले पुन्हा कुठले स्वयंपाकघरात गेले जेवल्यानंतर जी ठिकाणी पिंगला बसलेली होती तिच्या महालामध्ये गेले कनक कमचकी सुमनशेजी राव वेसवी पिंगलाजी षोडोपचारे करुणी पूजी श्रद्धापूर्वक पिंगला श्रद्धायुक्त अंतकरणाने आपल्या महालामध्ये भरतरी नाकारलेले आहे पिंगलेने पाहिलं गेलं श्रद्धायुक्त अंतकरणाने सोन्याचा मंच काय त्याच्यावर फुलं अंतरलेले ती आणि त्या फुलाच्या गालीच्या वर भरतरी नातांना बसवलं परम प्रीती भावारुण राहे दर्शुले चित्ती कोर मग करी स्नेह पाडे निकट घेत पिंगला अतिशय आवडीने भावावर आरूढ होऊन म्हणजे चित्ताच्या ठिकाणी कौतुकाने राजाने पिंगलेला जवळ बोलवलेला आहे जवळ घेतलेला आहे आणि जवळ घेऊन प्रेमाने एकमेकाला काय म्हणतात तिथे वामांची बेसोना परम प्रीताने घेत चुंबना वाचेने म्हणे तुझं समान अन्यदारा अतिशय आवडीने आपल्या मांडीवर पिंगलेला बसवलेला आहे तिला अंजारलं गोंजारलं डोक्यावर हातावरून फिरवलं डोक्यावर मला 1200 बायका आहेत पण 1200 बायकापैकी तुला फार आवडतीस अगे पिंगले माझे मन भावी ममारीचे किरत्न जैसे मित्र आणि रश्मी चिन्ह एक देही अरे पिंगले माझं मन किती एकाग्र तुझ्या विषयी झालेलं जसं सूर्य आणि सूर्याची किरण एक संगत असतात तशा प्रकारे तुझं आणि माझं मन आहे काय की असं मला वाटतं म्हणजे भरतरी की राजमोळी तेजे आगळा द्वितीय शोभली त्याची कला देवी माते तू पिंगला मम चित्तावरी धावी अरे काय सांगायचं जसं म्हणजे असणार द्वितीयचा चंद्र जसं महादेवजीच्या असणाऱ्या जटेवर शोभून दिसावं चंद्राची कोर तशा प्रकारे तू माझ्या मनात सारखं चित्ताच्या ठिकाणी बसलेली आहे तुझ्या वाचून माझं चित्तच कुठं जात नाही अगे पिंगले माझा भाव पिंगलावर तरी एक नाव एकाची देवी माझा वाढीव भासे भास अगं कसं मला असणारं वाटतं चित्ताच्या ठिकाणी तुझं माझं एकच भाव आहे काही दुसरं काहीच माझ्या ध्यानात येत नाही तुझ्याशिवाय मला काही सुचतच नाही असं सारखं चित्तात माझे कोण असेल तर पिंगला जयश्री शर्करा आणि गोडी नागे बिन्ना परी एके प्रोडी देवी तू पिंगला माझे पाटी भासे भास शुभान जशी साखर आणि
तिची बुडी साखर वेगळी वाटते, बुडी वेगळी वाटते, पण तुम्ही एकच असतात. तशा प्रकारे माझं आणि तुझं एकच आहे असं मला वाटतं. जैसा उद्दी आणि लहरी परी एकता सागरी देवी माते तू सुंदरी भास भाससी. जसा असणाऱ्या सागर आणि लाटा वेगवेगळ्या वाटतात, पण लाटा परत समुद्राला येऊन मिळतात. तशा प्रकारे म्हणजे तुझं माझं एक जीव आहे. ऐसे म्हणून परम प्रीती पुन्हा चुंबन घेत नृपती मग बघुनी सकाम रीती संतुष्ट चित्ती. अशा प्रकारे आवडीने आपल्या मांडीवर घेऊन त्या पिंगलेला भरतरीनाथ बोलत आहेत. रात्र संपली. मग विचार सूचना एक गहन आनंद वेसती प्रीती करुण बैसला पिंगला बोलवणी वचना विराट दशभूमी. असं असणारे विचार करत बसलेले एकमेकाला बोलत आहेत. आनंदाने बोलता बोलता सुंदर पानाचा विडा असणाऱ्या पिंगलीने तयार केला, भरतरी राजाला दिला. मने हे महाराजा नृपवरा मम देचे प्राण प्रियेश्वरा मम मानस सचर चक्र कोर चंद्रा प्रेम उदरा. मिरवत असे मग स्तुती करू लागली, पिंगला बोलू लागली. भरतरी राजाला म्हणू लागली, महाराज असणाऱ्या माझा प्राणपती परमेश्वर तुम्ही आहात, म्हणजे माझा देवच तुम्ही आहात. म्हणजे असणारा चकोर जसा असणारा त्या चंद्राची वाट पाहावी, चकोरासाठी चंद्र जसा अमृताचा वर्षाव करतो तसं तुम्ही माझ्या अमृताचा वर्षाव करता. तरी तुम्ही आम्हा गाठी गाठी गाठल्या त्या परमेश्वरी गाठल्या परी चित्त देती एके भास भास. असं म्हणजे तुमच्या आमच्या पडल्या गाठी एक भावाने असणारे गाठ पडले म्हणजे असणाऱ्या त्या भगवंताने असणारी तुमची आमची गाठ बांधली म्हणले. पण म्हणले ती चित्ताच्या ठिकाणी अशी गाठ बांधली, दोघांचा विभाव एकच आहे म्हणजे. जसे लवण उदकी मिश्रित भिन्न दृष्टीत तनैन्य एक चित्त रावण राणी शोभते. जसं पाण्यात असणारे मीठ मसळल्यावर पाणी एक जीव मिठासारखंच पाणी होतं, तसा तुमचा नाही आमचा भाव एकच आहे म्हणजे. तशा प्रकारे राजा आणि राणी ही पिंगला राणी राजा भरतरी दिसत होते. तरी ऐसा मिश्रित अर्थ उद्या पावला एक चित्त परिणेनुनी निर्दय परम कृतांत जगा माझी विरोध. तर असं म्हणजे असणार आपण दोघं एक जीवाने राहत आहोत म्हणले, एक चित्ताने राहत आहोत म्हणले, पण कुठला दिवस कसा उजळेल सांगता येत नाही म्हणजे असणारा. तो जो काय काळ आहे ना, काळ टपवलेलाच आहे. चित्ती चित्त भय काया हरण करीत से राया तरी नेनो आपण विषय चित्तेया बुद्धी जरी संचरली. म्हणजे ह्या चित्ताच्या ठिकाणी म्हणजे असणार चित्ताला भीती आहे म्हणजे कशाची, काळाची. कधी हरण करेल सांगता येते का, कधी कुणाला सांगता येत नाही. सांगता येते का, सांगता येते. ज्या दिवशी जन्मला असतं त्या दिवशी मरणाची तारीख फिक्स असते, पण फक्त डिक्लेअर केलेली नसती. त्याच्यामुळे असणार कळत नसतं माणसाला. मग म्हणजे असणार कधी काळ हरलं कुणाला, कधी काय सांगताच येत नाहीत म्हणजे असणार. अशी विचार करता बोलता बोलता बुद्धीत प्रकाश कसा पडला आणि कसं मरणाविषयी बोलायला लागली दोघं कळा नाही गेलं. संचरता परी एक त्याते माते दिसत उच्चितात तुम्हादी माते मृत्य सुगम चित्ता वाट. कसा बुद्धीत विचारायला काय की त्या पिंगलाच्या पिंगला म्हणू लागली, महाराज तुमच्या आधी मला मरण आलं तर लई बरं होईल, माझं कल्याण होईल. तरी हे ऐसे इष्टिले प्राण ईश्वर सत्ते जरी आले घडवण मग परम वरवी देवान जगी असे मी एक. माझी काही इच्छा केलेली आहे तुमच्या आधी मला मरण यावं, ही जर माझी जर ईश्वराच्या सत्तेने जर घडून आलं, माझी जर इच्छा पूर्ण झाली तर मग असणारे जगात माझ्यासारखं दैववान नशीबवान कुणीच नाही, मी एकच नशीबवान होईल असं पिंगला म्हणू लागले. ऐसे बोलता शुभानंदी राव कोणी बोले वाणी नेनो सके ईश्वर करणे पुढील काही. अशा प्रकारचं पिंगला बोलल्याबरोबर राजाने भरतरी राजाने ऐकलं म्हणजे असणारा ईश्वराची करणे बरं काय का नाही. कोणाला नारळात पाणी कोणाला कळलंय, कोणाला इंजेक्शन भरता आलंय का अजूनपर्यंत, करताच येत नाही. आपण म्हणतो देवाची करणे नारळात पाणी म्हणजे ते देवाची करणे म्हणजे असणार पुढे काय होईल ते काय सांगता येतच नाही, सगळं देवाच्या हातात आहे बाबा. मजारी तू कामिनी मृत्यू पावोची मनी परंतु नेन निर्दयपणी मित्रात्मज मिळत असे. माझ्या
म्हणजे असणारे मरायचं म्हणते, इच्छा करते मेलं तर बरं होईल, मेलं तर बरं होईल, पण म्हणजे असणारा निर्दयपणे दयाच कोणाकडे शिल्लक नाही, म्हणजे कोणाकडे शिल्लक नाही. मित्र आत्मज म्हणजे सूर्याचा एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे यम. ती लहान बघत नाही, मोठा बघत नाही, म्हातारा बघत नाही, कोतारा बघत नाही, काय बघत नाही, म्हणजे त्याला म्हणजे असणारी सगळी सारखीच, म्हणजे ती कुणाला दयाच करत नाही, म्हणजे असणार पाच टाकला की उचलणारच. तो कदा न जाणे वेद विद्ये सदा वर्तत तसे विघ्न बुद्धिवान. येणो माझा मृत्यू तुझा आधी आल्या काय करशील. अगं ती कधीच विधी बघत नाही, कुणाला उचलायचं कुणाला ठेवायचं. त्याला वर्ण धर्मराजाने सांगितलं ना, त्याला उचलून घेऊन ये, ते डायरेक्ट घेऊन येते. मग बारका बघत नाही, मोठा बघत नाही, श्रीमंत बघत नाही, गरीब बघत नाही, कुणालाच बघत नाही. म्हणजे का त्याची सारखी बिघडलेली बुद्धी असते. कुणाला तरी टपकून येणारच, म्हणजे कसं बी येणार, म्हणजे असं ती यम आहे. म्हणजे मग ऐक बरं, तुझी आधी मीच मिळत, तू काय करशील बरं. ऐसे कुणी मध्ये पिकला नेनो कैसे असे जीवाळा रेकिली वदिनी अकळा कळा कळत नाही महाराजा. आई किलो पिकले ना, आणि पिकला बरोबर खरं आहे की महाराज म्हणजे तुम्हालाच मरण आलं तर ब्रह्मदेवाने असणार कसं काय लिहिले, पुन्हा अतिशय काय अक्कल कळा कळली काय ब्रह्मदेवाची. म्हणजे सत्वीचा लेखन कधी ना चुका कधीच चुकत नाही, पण चुकतंय. एका जणांनी भोग प्रारब्ध हरिकृपे त्याचा न झाला, ती सत्वीचा चुकला, कुणाचा चुकला, सुदामाचाही चुकला, आपल्या अंबरीश राजाचाही चुकला, दोघांचा असणारा सत्वीचा लेखा चुकलेला. म्हणजे मग म्हणजे असणार कधी असणारे ते अक्कल कळा चलतच नाही, म्हणजे असणारा जी भाळावर अक्षर त्या ब्रह्मदेवाने रेखलेले आहेत, म्हणजे असणारे ती काय कुणाला कळत नाही ती, आणि कुणाला काय वाचाया येत नाही ती भगवंताशिवाय. परियशांगल्या गोष्टी मी राहणार नाही मै पाठी देह दावनिया उभे वाटी गमन करिता जेव्हा कदाचित नशिबाने जर असं घडलं, तुम्ही माझ्या आधी जर गेला तर तुमची चिता जळत असेल तर त्या चितेत मी असणारी उडी टाकीन आणि तुमच्या बरोबर मी येईन. रावय कुणी बोले वचन पुरे आता तुझे बोलणे प्राणाहुनी प्रिय कोण घात त्याचा. राजा म्हणजे गप म्हणजे असणार, काय बोलतीस काय म्हणजे असणार, किती बी जवळचा असू दे म्हणजे असणार. प्राणापेक्षा प्रिय कोणच कोणाला काय नसते, म्हणजे कसं कोण जीव कोणाचं कोणासाठी जीव देतो काय, नुसतं सोडा मला म्हणा. वाचा. तरी हे बोलवलेची बोल माझ्या तोच्याचे करसी मोल परिसमय गे येतात पाऊल मागीची धाव घेणार. आता नुसतं बड्या बाता मारते, मी बी तुमच्या आधीच गेले, तुम्ही तुमच्या सरणात उडी टाके म्हणते. कसं आहे माहिती का, वेळ आली ना बरोबर कळतंय माणसाला. मग तू कुठं नुसतं पाऊल पुढं तरी टाकून बरोबर नुसता चटका बसायला लागला तर दर दिशी मागे सरचे, म्हणजे असं असणारा बरं तरी म्हणू लागले. तरी अनुभव माझे चित्ता सहज आहे मधला पाहता अगे राजा सनी विपुल वार्ता सेवक श्रवण माझे. माझ्या चित्त त्या ठिकाणी मला अनुभव आहे म्हणजे असणार. मी काय कुणाच्या मातीला गेलो नाही का म्हणजे असणार मसल वाट्यात, कोणाच्या अंतिम संस्काराला गेलं नाही का, म्हणजे आपल्या गावात किती सेवक आहे ती, किती माणसं आहे ती, म्हणजे ती बी सांगते ती मला, किंवा मी बी तिथं जाऊन हजर राहिलेलो आहे, बघितलेलं आहे. म्हणजे अगं वेळ आली की सगळी पळच काढतात का, तर सगळ्याला आपला प्राण आपला जीव प्रिय आहे. तरी अनुभव माझे चित्ता सहज आहे मधला पाहता अगे राजा सनी विपुल वार्ता सेवक श्रवण माझे करविती परिकेशारीती समरंगणीचा भाव दाविती शत्रू अनली प्राणाहुती वेचोयसे म्हणतात. अरे माझं ती काय शिवक आहे ती का, ती मला तसंच म्हणते, ती तसंच म्हणते ती काय, तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है असं म्हणते ती. आणि पुन्हा नियम पर रणांगणाच्या ठिकाणी उतरलं का नाही मग ती तुम लढो हम कपडे सांभाळते है. असली म्हणजे माझं सेवक आहे ती, मला लय अनुभव आहे बाबा. म्हणजे नीट नुसतं म्हणते ती आम्ही हे करू आम्ही ती करू, आणि जेव्हा शत्रू तलवारी देऊन दिसली का नाही मग नीट पळ काढते ती. म्हणजे तसं तुम्ही पळ काढची. तरी समय पडता दृष्टी जीवित रक्षिती वाळा वाटी मग कोण पोटील मोह पोटी जीवितवाचा वरती घे. वेळ आली की आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी लोक 12 वाटणी पळतात. म्हणजे कुणी कुणाचा विचार करत नाही, माझा मामा मावशी आई आहे कोण आहे, कुणी कुणाचा विचार करत नाही, आपापला जीव मुठी धरून पळा रे पळा म्हणते ती. तरी हे तैसे तुझे बोलणे
गावीत माझे चांगुलपण परी समय पडतावर तविन्ना दुसराची तरी आहे. तू आता मला जी काय बोलती लय चांगलं बोलती बरं बोलती मला वाटतं खरं पण वेळ आली तू दुसरंच कार्यक्रम करते ना आता म्हणते तुमच्या तिथं उडी टाकीन पण वेळ आली की पण माझं म्हणून जाऊ गेले म्हणजे काय बारकी लेकरायची बोलायची त्यांच्याकडे बघून तरी असणार हा राहिलं असं होईल म्हणजे तेव्हा दुसराच विचार तुझ्या डोक्यात येईल. रुपयाचे खेळ वेळी कोणी वेसती महाबळी परी ते शूरपणाची नवाळे समरभूमी असणारे ती बहुरूपी असतात म्हणजे त्यांच्या खेळामेळा बहुरूपी आहे का नाही येतात की आपल्या गावात बंदूक घेऊन मागणीसाठी ती बहुरूपी म्हणते चला काकू लग्नाला चला रायरंग मग कसली रायरंग लोक म्हणते म्हणले ती म्हणते लय शूरवीर पराक्रमी दिसतात म्हणजे पण ती काय त्यांचं सुरत पण खरं असतं का म्हणजे खोटच असतं तसंच बरं त्यांनी शिव म्हणजे आम्ही राजा आणि त्याला राणांना न्यावर उभा करा बरं म्हणजे करते का तशी तलवारबाजी करूच शकत नाही तसं की श्वान पुरुषाची केशी व्रता परिहारतेची पडे बळे देखता जैसी पारीची दृष्टी देखता रुची नागी उतरतसे. काय म्हणजे असणार त्या कास्ट ज्या वेळेस असणार पुतळ्याचं शेपूट म्हणजे सारखं वरी असते सारखं वरी पण जेव्हा त्याला पळून जायची वेळ येते तेव्हा शेपूट कुठं असते त्या पुतळ्याचं मध्ये असते हा मग किंवा मध्ये असणार जोपर्यंत पाल बघत नाही तोपर्यंत विंचवाची नांगी उडत असते आणि एकदा पाल बघितली की टाक दिशी खाली नांगी पडती तसं वेळ आलं की तुझं बी तसंच होईल बघ. बोलणे माते दिसते सहज स्थितीने ऐसे बोलता भरतरी नंदने पिंगलावरे स्वामी. त्या न्यायाने तुझं बोलणं मला इथं वाटतं म्हणजे असं म्हणल्याबरोबर पिंगला आपल्या भरतरी राजाला काय म्हणू लागले आहे का महाराजा प्राणेश्वरा या बोलाचा गोदोरा कंठी बांधला आहे नरा काया वाचा म्हणजे महाराज माझा प्राण की ईश्वर तुम्ही आहोत म्हणजे ही जी काय आता बोललोय त्या बोललोय म्हणजे मी असणारा जाम पक्क माझ्या हृदयाच्या ठिकाणी गाठच मारून ठेवलेला आहे म्हणजे असणार कंठाच्या ठिकाणी म्हणजे कायेनी वाचेनी मनाला तुम्हाला सांगते तुम्ही गेला की मी जाणार. तरी आता व्यर्थ बोलून नेनो घडेल कोण ईश्वर सत्तेचे प्राण ब्रह्मादिका गप्पा गोष्टी आपण दोघं एकमेकाशी बोलून काय उपयोग तू आधी जातो का मी आधी जातो हे ईश्वराच्या हातात आहे भगवंताच्या हातात आहे म्हणजे ब्रह्मादिकांना सुद्धा कळत नाही की तुमच्या दोघात आपल्या दोघात कोण जाईल काय कळायचंय. परी माझे भावने ऐसे येताय स्वचित्तास विद्वा शब्द शरीरास लिप्त होणार पण माझी भावना अशा या देहाला विधवा शब्दाचा डागच लागू देणार नाही. जरी म्हणाला केशावरून तरी काया म्हणा तुम्हालाही गेले अर्पण साक्ष असे ईश्वर तू असं आम्ही म्हणतो कशावरून तर म्हणजे असणार ही जी काय माझी काया वाचा चित्त मन आहे हे तुम्हाला ईश्वराच्या साक्षीनं अर्पण केलेलं आहे तुम्ही जसं म्हणताल तसं. तरी ईश्वर तो सत्य विश्रत आहे म्हणती सकळ जगती तरी वेदव्य शब्द जगमुखात माटे लिप्त होणार नाही. पण म्हणजे हे ईश्वर असणारा सत्याचा आश्रय धरणारा ईश्वर आहे म्हणजे असणारा सत्य तू विठ्ठल म्हणजे असणारा मग सगळं जगात म्हणतात ईश्वर असणारा सत्य आहे. मग जगाच्या मुखामध्ये मी विधवा आहे अशा प्रकारचा शब्दच असणारा निघू देणार नाही आणि ह्या शरीराला विधवा शब्द चिटकू देणार नाही म्हणले. असो मी जपेरले सेटे फळ द्रुमकोवादी तारी सकळ तेवी माझी चाली सरळ फळ उमटेल ते अहो जी बी पेरलाय तीच फळ तीच झाड आणि तीच वेल येणार आहे म्हणजे त्याला तीच फळ लागणार आहे ती तसं म्हणजे मी जसं बोलले तसंच करून दाखवणार तेच फळ येणार. ऐसे बोलवणी निवांतपणे तस्तरायली कामिनी परिरायाचे अंतकरणी शब्द सदृढ विरवले. अशा प्रकारचं निवांत बोलले दोघं निवांत बसले दोघं विशांत बसले बसल्याबरोबर राजाच्या अंतकरणाच्या ठिकाणी 30 शब्द तुम्ही गेला की मी बी जाईन तुम्ही गेला की मी बी जाईन ही त्यांनी बी गाठ त्या शब्दाची बांधूनच ठेवली म्हणजे आपल्या मनात. मिरवले परी ठेवले मनात चमत्कार पाहू कोण दिवसात असो हे जल्पभूत दिनांत सारे ते झाले प्रतिदिने. मग ती मला त्यांनी मनातच ठेवलं माझ्या आधी जातीच म्हणते गेलं मी गेलो की ती माझ्या चितीत उडी टाकते म्हणते
असं म्हणलं बघू बरं खरं करते का नाही, आहे का नाही. महान पतिव्रता असणारे कोण आहे, पिंगला आहे. आणि त्या कोणाची बी परीक्षा, देवाची पतिव्रतेची परीक्षा घ्यायची नसते. मग ह्यांनी परीक्षा घ्यायची ठरली स्त्रीची असणार, आपण चमत्कारच बघू म्हणले असणार. असं सारखं मनात विचार एक करायचे भरतरी आणि एक दिवशी असणार काय करू लागले भरतरी, ऐका. सहज कोणी एके दिवशी राव जात असे पारदेशी, मृगया खेळता विपिनासी आठव झाला कांते. मग असं म्हणजे एक दिवशी राजा शिकारीला रानात गेलेला आणि रानात गेल्यानंतर खेळ शिकार करता करता बायकोच्या बोलण्याची आठवण झाली की आम्ही उभेटा दोघे जण बेसर होतो सुख संपन्न, तया माझी मृत्यू बोलना निश्चय विले कांते. आम्ही दोघंचे दोघं एकांताच्या ठिकाणी बसलो होतो. बसले असताना गप्पा गोष्टी करत असताना मरणाच्या गप्पा गोष्टी निघाल्या आणि तिनं निश्चय केला होता काय, तुम्ही झाले अगत प्राण तुम्हा सवय करीना गमन, तरी त्या बोलाचे साचपण आज पाहू निश्चय. म्हणजे होती तुम्ही मरण पावलाव की मी तुमच्या बरोबर येणार. म्हणजे असं बोलली होय, खरं करून दाखवते का बघूच. म्हणजे आज त्याची आपण परीक्षा घेऊ, खरं करते का नाही असं आपण आज बघू असा विचार भरतरी नाताने शिकार करता करता केला. ऐसी चित्ती योजना करून मृगया करीत फिरे कानन, तो अकस्मात देखील नयने मृगये कळे. अशा ठिकाणी चित्ताच्या ठिकाणी योजना आखलेले खरं का खोटं करून बघायचं म्हणून असणार विचार करतात. तेवढ्यात एक असणार समोर शिकारचा प्राणी सिंह दिसला आणि दिसल्याबरोबर राव देखता तया पाटी लागुनी शीघ्र मैया राटी, शिनची त्या जीवी बहु मेळ थाटी मृग जिवंत धरेला. मग राजा असणार पळला पळला त्या हरणाच्या पाठीमागे पळता पळता हरण सापडलं. त्या हरणाची शिकार राजाने केली. दरीना करी हस्ते करून तयाची ग्रीवा छेदून मुकुटास काढून भूषणे उदरे वस्त्रे भिजवली. मग त्याने हत्ती त्या हरणाला धरलं आपल्या हाताने, त्या हरणाचे मान मुरगळून मारून टाकलं. तलवारीनं त्याची मान तोडली. त्याच्या रक्तात आपले असणारे कपडे भिजवले. भिजवली या सेवका हाती देता झाला शुभ्र नृपती, अन्य भूषणे मुनी कांती सुखासनी वेसना. मग त्याने आपल्या असणारे रक्तात भिजलेली कपडे काय केली, सेवकाच्या हातात दिली आणि सेवकाच्या हातात देऊन तो एका झाडाखाली निवांत भरतरी बसले. धरिले परी हस्ते करून तयाचे ग्रीवा छेदुनी, मुकुटसह काढून भूषणे रुद्री वस्त्रे भिजविले. लगेच धरलं त्याला, त्याची मान तलवारीने छाटली. त्याच्या असणाऱ्या रक्तामध्ये आपली कपडे भरतरी राजाने भिजवली. भिजवणी सेवका हाती देता झाला शीघ्र नृपती, अन्य भूषणे वनी कांती सुवासनी बैसला. भिजवलेली कपडे सेवकाच्या हातात ठेवली गेली. त्यांनी दुसरी असणारी कपडे घातली आणि निवांत झाडाखाली बसले. सगळा जय देवनी आशीर्वचन जय जय भरता ऐसे म्हणून, तुझा जय तुझा अर्पण शीघ्र काळी हो. विद्यादेवी सरस्वती गणेशाचं स्तवन करून कथेला सुरुवात आहे. कथेचं अनुसंधान आहे की चितेजवळ उभा राहिलेले, चिता नव्हती पण वाळलेली लाकडं असणारे त्या पुतळा करून लावलेला होता. दळदळ अग्नी पेटलेला होता. पिंगला जवळ उभा राहिले. सगळ्यांना आशीर्वाद, सगळ्यांनी विजयी भव अशा प्रकारचा आशीर्वाद दिला. आपल्या मालकाचा विजय जय जय भरता, तुझा देह तुला अर्पण म्हणली आणि कुंडात पिंगलेली उडी टाकली. ऐसे म्हणून अग्निकुंडात सांगितली झाली स्वशरीराते परी, त्या पावती होता स्थित उन्हाळूनी गेली सर्व. अग्निकुंडाच्या जवळ गेली. देह तुझा असणारा मालक तुमच्या तुम्हाला देह अर्पण म्हणले. आपलं स्वतःच शरीर त्या अग्निकुंडामध्ये टाकलं गेलं. अग्नीला आता काय असतं, लगेच अग्नीनं गुंडाळून टाकलं. लोक जमलेली होती. ती म्हणले धन्य धन्य पिंगला म्हणले असणारे. तिने म्हणले आपलं स्वतःच हित केलं, मालकाबरोबर निघून गेली. पवित्र जाया सत्यवती उदार कर्ण लोकप्रती परकुळाचे. पिंगला काय पिंगला होती म्हणजे दातीशे स्वकुळ उदार त्या कर्ण
मरणासारखी होती म्हणजे असणार आहे. दोन्ही कुळाचा उद्धार केला. सासरकडच्या 21 कुळाचा केला, वाईकडच्या 21 कुळाचा उद्धार पिंगलेने केला अशी लोक म्हणू लागली मातीला आलेली. भरतरी परी करिता परलोक विवळ चित्ती करीती शोक मनसी आम्हा प्रजेने गंधिक ईश्वर कैसे नेले. त्याच्यानंतर भरतरी बी इतकं आम्हाला सुंदर चांगले होते ते बी परलोकाला गेलं म्हणजे असणार. देवा तुझा आम्ही काय बिघाड केला होता म्हणजे दोघं बी आमचं राजा बिन राणी बी घेऊन गेलास. कैसे मनोनी आखदंती भरतरी मनोनी आटविती असो भावकी दावणी सती लोकलिंगाने माघारे. अशा प्रकारचं देवा आमचं तुम्हाला बघवलं नाही का आमचं राजा बी राणी बी घेऊन गेला. असं भरतरी विषयी पिंगले विषयी लोक रडत होती. स्मशानात असणारा थोड्या वेळ थांबली ना आपल्या घरी माघारी येऊ लागली. आपल्याला धरणी जाऊन बैसरे सती मुख वावळवून आपल्या घराकडे गेले सगळे चेहरे पडलेले आहेत. म्हणजे काय भरतरी होते, असे भरतरी होते तसे भरतरी होते ना आज कसं काय गेले. आणि राजसदनी स्त्रियांचा मेळ शोक करीत राहती तुंबळ तोरणीकडे विपिनी रुपाळ हृदया करुणी. आणि इकडे राजाच्या महालामध्ये पण स्त्रिया अनेक रडत होत्या. तेवढ्या तिकडे भरतरी शिकार करून घराकडे येऊ लागलं. गेला चंडमणी रात्र दाटली परमविपिनी म्हणाने राजा उठवणी नगरापती चालला. राजाचा लवकर दिवस मावळा होता. गडद अंधार पडला म्हणून राजा म्हणजे घराकडे निघालेला होता भरतरी. पावकतेची दैदिप्यमान हिलाल मार्गी प्रदिप्त करुणा जाता प्रत्य पाठविला वस्त्रे देऊन आठवतयाचा पैसा. मग रात्र झालेली होती म्हणून म्हणजे असणारा दिवट्याचा उजेड केला. दिवट्याच्या उजेडाने घराकडे असणारे भरतरी नाती उडा गेले. तेवढ्या भरतरी नाताच्या लक्षात आलं आपण कपडे भिजवून दिलेला दूध कुठं काय ना कस काय भेटला नाही. सुखासनी येता मार्गी मिशाली पेटवणी त्यात चंद्रज्योती शशी समानी दिशेलाही उजळती. राजा असणारा आनंदाने सुखाने दिवट्या पासून म्हणजे उजेडाने म्हणजे घराकडे येत असताना आठवताची म्हणे चित्तांत अबुद्धीपणे स्त्रियाची जात नेनो ग्रही केसी मात घडवणी आली असेल. चित्ताच्या आठवण झाली कशाची त्या दूताची. मला दूत वस्त्र पाठवली दूत महागारी कसं काय आला नाही म्हणजे. पण म्हणजे स्त्रिया अबुद्धिवान असतात म्हणजे त्यांना ज्ञानच काय नसतं म्हणजे कसं काय पिलं असं म्हणजे पिंगळे घरी काय माहिती बाबा म्हणजे आता गेले मुडपाना शोध केला नाही आणि का पाठवना सकाळ क्रांतीत चित्त गवना पाठी लागलो मृगाच्या. मला मी बी मूर्खासारखं म्हणजे लई त्याच्या पाठोपाठ दुसरा माणूस पाठवायचा का नाही. जाबर काय करते बघ लागली का नाही चालली का नाही मसलवाड्यापर्यंत आडवा खोटं बोललाय म्हणून सांगा असं म्हणायला माणूस मागून पाठला नाही पाठवलं नाही म्हणजे मी बी शिकार करण्याच्या नादात माझ्या बी ध्यानातच गेलं मला माणूस पाठवलेलं. परी माझे दिसते हित मूर्खपणा केला स्वपदास कैसी चिंता करीत अवंतिके पातला. मला असं माझ्या हाताने माझ्या पायावर दगड पाडून घेतला म्हणजे कसं मूर्खपणा वाढवून घेतला पदारात म्हणजे मी असं मनात विचार करता करता अवंतिके नगरीत भरतरी पोहोचले. श्रोते कल्पना घेती पिंगला गायली पावक शक्ती तेव्हा विक्रम नृपती शोध कैसा अंतरला. मला सर श्रोते मंडळी मनात कल्पना विचार येईल म्हणजे असणार ती पिंगला मशानभूमीत अग्नी परीक्षेत आपलं अग्निकुंडात उडी टाकेपर्यंत विक्रम कुठं गेलता. विक्रमाने का लिहिलं नाही. खरंच भरतरी मेलाय का त्याचा शोध घेतला नाही असं मनात असणारा विचार आला असेल तुमच्या कल्पना आली असेल तर. आणि आला वस्त्रे घेऊन त्याने कैसे पाहिले निवान तरी तो पिंगले ते वस्त्रे घेऊन आला होता अरण्यात. मग असणारा तो जो काही सेवक पाठवला होता राजाने भरतरी राजाने जा बायकोच्या हातात ती वस्त्र देऊन तिला मेला म्हणून सांग म्हणून. मग ते तिथं न थांबता त्याने बी काय केलं माहितीये का लगेच हातात ठेवले माघारी राहणार भरतरीकडे गेला पुढचं काहीच बोलला नाही. परिरायाची न पडोली गाठी कडक शोधिता कटक शोधिता नाही पाठी मागत्रोस्त मान होता शेवटी कटका लागी पळून गेलं भरतरी राजाकडे गेला पळून. तर दिवसभर भरतरी राजाची ह्याची बी गाठच पडली नाही का तर ती इकडे शिकारायला फिरत असेल आणि हे इकडे हुडकीत असेल. आता ठिकाण सोडून शिकार करायची म्हणजे कोणीकडे आता शिकार हरिण कुठं पळत त्याच्या मागे पळावं लागतंय. मग म्हणजे ते ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी भरतरी राजाच नव्हते त्याच्यामुळे दूताची भरतरीची गाठच
पडली नाही आणि शेवटी संध्याकाळी घरी येताना गाठ पडली. आणि त्या समयी विक्रम नसवले शेवले होते मातुल घर मी तुळे सदा मुनी समाचार सत्यवर्ण्याचा घेतसे. विक्रम त्यावेळेस घरी नव्हता म्हणजे विक्रम गेलता मामाच्या गावाला ते सत्यवर्णाच्या मिथुळ नगरीला गेलता म्हणजे तिथंच गुंतला होता त्याच्यामुळे त्याला माहितीच नाही इकडे काय झालं ते. माग सुमिती प्रधान चमुसहित शुभ विक्रमाया रायादी प्रज्ञावंत सकळ मंडळी ज्ञानभरित राया सवे केली ती. मग सुमती प्रधान होता सुविक्रम राजा होता अति सगळी थोर थोर मोठळी ज्ञानी गुणी लोक गावातली सगळी ते विक्रम राजा बरोबर मामाच्या गावाला दिवाळी असं म्हणले तिकडेच निघून गेली. त्याच्यामुळे घरी ज्ञानी माणूसच कोण नव्हतं म्हणजे थोर माणूसच नव्हतं. ग्रही श्रीमंडळ ग्रामजनादी रक्षपाळ सकळ बुद्धी केवळ जाते शक्ती नातुडली. घरी जेवढी माणसं होती तेवढे सगळे स्त्रियाच होत्या आणि गावातली लोक होती ती आडमुठ होती म्हणजे असणारी आज्ञानी होती म्हणजे त्यांना काहीच कळत नव्हतं. त्यांनी आढळलं नाही कुणाला काय बोलली नाही ती गप बघत बसली म्हणजे सगळं कारस्थान. त्याचा समय आला करून तो त्यातही घडले अपार विघ्न पिंगला बुद्धिपणे रत्न दयांत असं वेळ घडून आली. येते का देव देऊन येते देव आपल्या विरोध येते का कसं तिला घरी कुणी सुद्धा माणूस ज्ञानी ठेवलं नाही म्हणजे सगळी घर गावातली घर बाहेर पाठवली तिने कार्यक्रम करून टाकला. मग म्हणजे असणार ते पुढं तिला वेळ भेटली आणि त्यावेळेस अपार भलं मोठं विघ्न घडलं पिंगला संपली. असो पाहिली मार्गवाट राव भक्तरी चमुनेट येवोने अवंतिकेट ग्रामद्वारी संचार. असं मार्गाने विचार करत करत भरतरीनाथ म्हणजे असणारे आपल्या गावात अवंतिकेच्या गावाजवळ पोहोचले. उठून उभा राहिला राजा आला म्हणून द्वारपाळाने जेव्हा भरतरी राजाला बघितलं तेव्हा आश्चर्य वाटू लागलं म्हणजे महाराज सगळे असणारे उभा राहिले आणि मुजरा साहेब म्हणजे हात जोडले खाली माना घातल्या आणि खाली माना घालून भरतरीला अहो तुम्ही तर जिवंत म्हणजे आणि त्या पिंगळेला कोणीतरी सांगितलं तुम्ही मेला म्हणून मग तुम्ही मेला म्हणून पिंगला मिळली की म्हणजे काय सांगायचं महाराज दिवस दुपारच्या वेळेस म्हणजे एक असणारा माणूस आला दूत आला तुमचा आणि त्यांनी वाईट बातमी सांगितली मला तुम्ही रणांगणाच्या तिकडे त्या शिकारीला घेताना वाघाने तुम्हाला मारलं म्हणून अशी बातमी सांगितली आणि ती पिंगलाने ऐकली आणि तेव्हापासून अख्खं गाव दुःखात बुडालं. पडली सुमितीबाई नारस्वामीनी पिंगळा जवळली परत्रदेशी गेलीचे. मग मला एवढं दुःख झालं त्या दुःखामध्ये सती तुमची पत्नी असणारी महान पतिव्रता पिंगला तिने सती बरोबर गेली म्हणजे संपली म्हणजे पिंगला. तरी तिची करुणी बोलवाना आताची ग्रही आले सकळजना स्मशान वाटिका झाली भस्म एक प्रहर लोटला. आता सगळे जण असणारे स्मशान भूमीमध्ये गेले होते तिची बोलवण केली आता आपल्या घरी आले ती एक प्रहर झाला म्हणजे 2 तास झालं बघा तिला अग्नी देऊन घरी आला. असं भरतरी राजाने ऐकलं गेलं की सुखात आनंदाने लागला होता ती सुख संपलं दुःखाच्या धरळ्यात पडले नीट पळतच मसल वाटेकर अट्टहास्य शब्द करीत ती नगबगे धावत स्मशान वाटिके जवळी वरडतच मसल वाटिकेकडे असणारे भरतरी पळू लागले म्हणजे वेगाने पळू लागले. बादला परी चमू मागे करीत दातसे अतिलाग सकाळ पुरवत योग राया लागी कवती. पळतच निघाले सगळं सैन्य वीरा भरतरी बरोबर पळतच मसलवाड्यात निघालं. थोर थोर असणारी जी काय म्हातारी माणसं आहेत ती भरतरीला समजावू लागली धरू लागली. स्मशान मैसी पाहत पिंगलेचे चित्तेशी राव विरागी उघडी मानशी उडी टाकू. स्मशान भूमीमध्ये भरतरी पोहोचल्याबरोबर जेव्हा चिता पेटलेली दिसली पिंगल्याची अतिशय दुःख झालं. अंतकरणात कळवा आला मला तरी राहून माझा तरी उपयोग काय म्हणला टाक तो उडी चितेत म्हणून उडी टाक काय निघाले.
पण गावात मोठी मोठी असणारे त्याचं सैन्य होतं. त्या सैन्याने सगळ्यांनी जाम धरलं भरतरीनं. आता कुणी पायाला धरलं, कुणी हाताला धरलं, कुणी पोटाला धरलं, कुणीच पुढे जाऊ दिलं नाही. आणि बाकीची जी काय होती त्यांनी म्हणजे रिंगण टाकलं त्या चितेभोवती, येऊन द्यायचं नाही म्हणजे भरतरीला जवळ. सगळे असं गोल उभा राहिले. परिरावते उद्देशी प्राणघातची मानसी परिवेशन पडता शरीराशी उपाय काही. पण राजा म्हणाला जगूनच काय उपयोग नाही म्हणजे माझ्या जीवाचं होईल नाही ते करतो मला. तलवार उपसायला पोटात हाणणार तर माणसाने हात जाम धरलेलं होतं. उडी टाकणार तर पायाला पुढे सरकू देत नव्हतं. सगळं जाम सारखं दंडासारखं बांधल्यासारखं माणसाने गच्च धरून भरतरीला ठेवलं होतं. काहीच उपाय चले ना. मस्तकाथे आपटित हृदय पिटून शोक करिता मुच्चले नाही पावत. मग बसल्या ठिकाणी रडायला सुरुवात केली. मोठ्या मोठ्याने रडायला लागला. तिच्या गुणाचं आठवण करू लागला. आता जमिनीवर म्हणून काजळू लागलं. दात खिळी बसू लागले. बेशुद्ध पडू लागले. पुन्हा उठता आज्ञा होती द्यावया पात परिया पार जनाचे वेष्टन बहुत बळ काही. पुन्हा दात खिळी उघडली की पुन्हा उभारीनं उभं राहायचं. टाकतो उडीचा आगरीत म्हणून पुढे सरकायचं. पण माणसांनी जाम धरलेलं होतं आणि तिथं असणाऱ्या चित्तेला रिंगण माणसाचं होतं. त्याच्यामुळे पुढे जाताच येत नव्हतं. आपला माता घडी घडी पाहे पिघळा चित्ता बाळ तत्वता नाही लागी. वर उंच करू माणसातनं त्या असणाऱ्या पिंगल्याच्या चित्तेला बघायचं. बघितलं रे पिंगले काय केलं ग तू म्हणून असणाऱ्या जीवनीवर डोकं आपटायचं. आटली पिंगलेचे गुन्हा म्हणे कैसी ओ गेली सगळं सांगून माथे मृत्यूमयी ठेवून परत पिंगलेच्या गुन्हाची आठवण करू लागले. म्हणजे मला तू कशी सोडून गेली म्हणजे ह्या मृत्यू लोकांच्या ठिकाणी ठेवून कसं तुला करमलं का परदेशी गेली. तुझे मन गमत नव्हते मज वाचून आता कैसी निष्ठुर होऊन परत पिंगले तुझं मन माझ्याशिवाय रमत नव्हतं. आज तू मला सोडून कशी गेली. पिंगले तुझा मी पती नवतो शत्रू होतो या जगती कैसे जगपुनी पुढे मधी भस्म तुते न केले. असणार पिंगले तुझा मी असणार मालक नव्हतो तर तुझा शत्रू होतो. म्हणजे कसं वाईट बुद्धीच्या ठिकाणी विचारायला वाईट तुला सांगितलं तू भस्म झालीस ग पिंगले. आणि पतित दुष्ट दुर्जना मूळमतीने घेतला प्राण तरी मी तुझा शत्रू पूर्ण पतीन म्हणे. अरे मी माझ्यासारखा दुर्जन माझ्यासारखा पापी कुणीच नाही म्हणजे असणारा मूढ बुद्धीने असणारा चाडमूड बुद्धीने तुझा असणारा प्राण घेतला तर मी तुझा शत्रू होतो पती नव्हे. टाकी हा शब्द करोनी हृदय पीठी धनानी महिमस्तक आपळीत. असं म्हणून असणार धनगर गडबसी आणि टाकू लागलं गडबड येत असणार दना असणार छाती पडू लागलं डोकं जमिनीवर आपटू लागले. म्हणून आगमारी अट्टहासे करून पिंगले एकदा तवोदन मददृष्टी. असणार हाक मारू लागलेलं दट्टासाने पिंगले मार तुला मला एकदा तरी तुझा चेहरा दाव की ग. पिंगले परत रघुवनी गेली समाते तू सांडोनी हृदय पीठी धनानी महिमस्तक. मस्त आपल्या छाती बडू बडू म्हणू लागले. पिंगले तू मला सोडून का ग दुर्देशी गेली. पिंगले आजमी शेणी मज बैसवीत होती शांत करणी आता माझा विसर करोनी कैसी रावशी. अरे पिंगले खाताना बसताना उठताना सारखं माझ्यावर ध्यान होतं ना. आज ती म्हणजे कुठे गेले का मला सोडून परत देशात गेलीस. पिंगले तुझं वाचून सर्वत्र माते दिशा शून्य. पिंगला माझा प्राण पुढे टाकून गेलासे. पिंगले असणार तुझं वाचून मला असणार सर्व दिशा असणार शून्यमय दिसतात काहीच नसल्यासारखं वाटतं. म्हणजे पिंगला माझा प्राण होतीस म्हणजे तू आता मला सोडून कशी गेलीस ग पिंगले. पिंगले तुझं वाचून सर्वत्र माते दिशा शून्य शून्य मंदिरी निद्राशयन कैसे येईल तुझ्या वाचून ही 10 दिशा मला असणार शून्यमय दिसतात आणि शून्य घरात तुझ्याशिवाय मला आता कशी झोप येईल. पिंगले माझी अधिक जाणतो तिचं तृषाभूक आता निष्ठुर मन केले कैसी साधुनी. अगं पिंगले तू माझं खूप काम जाणत होती माझ्याविषयी आज निष्ठुर मन करून मला का सोडून गेलीस. पिंगले माझ्या शनी होती सगुदू बांधले करुणी पाहता उर्वशी दिचे नयनी संतोष माझ्या झोपण्याच्या वेळेस किती गोड बोलायची म्हणजे स्वर्गात त्या सापसारा सुद्धा फिकी होती माझ्यापाशी. तू म्हणजे असं एवढी सुंदर देखणी असताना आज मला तू का सोडून गेलीस. सुगंध द्रव्यानी रुंजी गाडी षटपदकामी ऐसे सुख सरिता संगमी सुख कोठे पाहू. काय सुख म्हणलं तुला काय असणारा जसा म्हणजे
फुलाच्या भोवती सुगंध फुल बघून पुन्हा जसा रुंजी घालतो तशा प्रकारे मी तुझ्या पैसे असणारे सुखाने आनंदाने रुंजी घालत होतो. आता ती सुख कुठं बघू? पिंगले गुणा दयेचे भांडार मुक्त करुणा की जगाचे कधीशी पालना धर्मानुपुढे सर्व धर्माने राहणारे नीतीने न्यायाने वागणारे सर्व तू होतीस म्हणजे अगं पिंगले काय सांगायचं तुझ्या गुणाचं असणार. तू किती गुणी होती म्हणजे दयेचं तर भांडारच होत जगाचं पालन पोषण करत होती व्यवस्थित. प्रज्ञेचे बहुळपणा पिंगले कोठे निजाऊन ऐसे म्हणून दळाडून धरणी अंग अशा मध्ये असणाऱ्या मोठ्या बुद्धीची तीक्ष्ण बुद्धीची हुशार बुद्धीची असताना पिंगले तू मला सोडून कशी गेली म्हणून धाड दिशी जमिनीवर अंग टाकायचे. सर्व प्राणी लोक रायाचा पाहून शोक गरीबोरे तसे अनेक शोक बाकीची जमलेली बघायची ती बी रडायला लागली म्हणतात की करू मलया करा गंधी मिरवती समग्रा तैसे राजाच्या शोक पारा शोके कोळी करा. जसा असणारा मर्यादा नावचा चंदन असतो त्याचा वास म्हणजे बाकीच्या असणाऱ्या झाडा झुडपाचा सगळा येतो तशा प्रकारे एकटे भरतरी रडायला लागले की जमलेली सगळीच रडायला लागली. वृत्तांत सगळा कळला परी सुखवसा झाला जैसा प्राण धावून आला शिव शरीरा पुन्हा. असं सगळ्या गावात बातमी पसरली पिंगला गेली पण भरतरी जिवंत आहेत. सगळ्याला आनंद झाला थोडासा आनंद झाला सुख वाटलं. जसं एखाद्याचा प्राण जावा पुन्हा शरीरात प्राण यावा तसं जसा आनंद व्हावा तसा आनंद गावात त्या लोकांना भरतरी जिवंत असल्यामुळे झाला. स्मशानाजवळी आले गावना परिरायाचा शोक पाहून मग आवडते सगळे लोक मसन वाटत गेली भरतरी जिवंत आहे म्हणून बघायला. आपण भरतरी रडत होते रडलेले भरतरी बघून गेलेली विसरलीत रडायची. दुःख रहित शोकावरती जैसे बहुरूपी केळाप्रती सुरत होती पण ते असणार मायेचं सहज रड नसतं. म्हणजे ना ज्याचं गेलं त्यालाच कळत असतं त्याची ती रडत वेगळं. पण येणारे बघणारे कसं जसं बहुरूप्याचं बहुरूप असणं शिवर पण दाखवतात तशा प्रकारचं वरण रडून रडते ती म्हणते ती गेली तिच्या डोळ्याला पाणी तरी आलं का असं लोकांनी म्हणू नये म्हणून ती रडत म्हणजे तशी रडायला लागली. जसं म्हणजे असणार गुजरात मध्ये आता सुद्धा पद्धत आहे म्हणजे असणार पैसे देऊन रडायला होते पगार देऊन रडायला होते ती म्हणजे तसं असणार बाकीच्यांचं रडणं असतं म्हणजे अशा प्रकारचे काही लोक रडत होती. आलेली सगळी शोक करत होती दुःख करत होती रडत होती पण राजाचं वेगळंच दुःख होतं म्हणजे असणार किती दुःख होतं वर्णन करायचं म्हणलं तर लय वर्णन करण्यासारखं आहे असं ग्रंथ करते म्हणतात. असं ज्याची असणारे रडण्याची चिती ज्याची त्याला म्हणजे माया ज्याच्या त्याच्या मायाने रडत असतं म्हणजे रडू दे म्हणजे असणार. आता सगळे गावात आलेली लोक भरतरी राजाला समजावू लागले कसं समजू त्यात वाचा. तुम्ही सर्वजण सकळ राशी बोध करिता अन्यजनाशी होऊन गेले होणाराशी आश्चर्याचे कायसे. अहो म्हणजे असणार तुम्ही सर्व ज्ञानी आहात म्हणजे सगळ्यांना बोध करणारे गावचं राजा आहात म्हणजे तुम्ही आणि राजाच असा दुःखी राजाच असा रडायला लागला तर प्रजेने काय करायचं म्हणजे असणार सगळ्याला तुम्ही चांगलं सांगणार एवढं चतुर ज्ञानी होते म्हणजे अहो होणार आहे जन्माला पिकलेलं पान कधी ना कधी घालणार आहे आणि ब्रह्माचा लेखा कधी ना सुखामध्ये होणार आहे म्हणजे असणार कधी ना कधी होतच असतं म्हणजे सगळ्या विषयी होत असतं म्हणजे राजाने काय रडून काय उपयोग होणार आहे म्हणजे असं सांत्वन गावातले लोक भरतरीच करू लागले. भविष्योत्तर होऊन गेले ते होणार तयाचा शोक करण्याचे तुला योग्य महादिसे. अहो म्हणजे असणार जे काय भविष्यात होणार होतं ते होणार आहे ते होऊन गेलं म्हणजे असणार. आता त्याच्याविषयी रडून काय उपयोग आहे ते बी चतुर माणसाने ज्ञानी माणसाने गावाला शिकवणाऱ्या माणसाने रडून काय उपयोग आहे असं गावातले लोक म्हणू लागले. शाश्वताचा शोक करणे तरी काय शाश्वत आपले जिने पिघला गेली आपणही जाणे कदा काळी सुटेना. शाश्वत नाशाला जाणार आहे म्हणजे ते आज ना उद्या मारणारच आहे म्हणजे बरं आज पिघला गेली उद्या
आपल्याला बी जावंच लागणार आहे. का तर ह्या गावचं नावच आहे मृत्यू लोक. जन्माला आलाय की सगळं मरणारच आहे म्हणजे गावचं नावच आहे तसं म्हणजे मग त्याच्याविषयी रडून काय उपयोग आहे असं भरतरीनाथाला गावातली माणसं म्हणू लागली. पहा फुले पूर्वजा पार मृत्यू पावले समग्र एका मागे एक सर्वत्र गेले न राहिले. बघा 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 भरतरी म्हणजे आपले पूर्वज सगळे गेले किती घात फुट आहेत म्हणजे सगळे फुटूच लावलेत. आजा पंजा सगळे असणारे वडील हे सगळ्यांचं असणारं सगळे आपले मागचे मृत्यू पावलेले आहेत मेलेले आहेत म्हणजे एका मागे एक सर्व गेलेले आहेत म्हणजे आज ती घे कोण तर राहिले का म्हणजे कोणच राहिलेलं नाही. की आगा गेला ना तुरला ऐसा कोणी पाहिला तरी अश्वस्वतात अश्वस्वताचा घट भरला रिया होता रिता होत मात्र जसं म्हणजे आजा गेला नातू राहिला असं कुठं झालंय का म्हणजे असणार. आजा गेला पंजा गेला देखत देखत नातू तोही तैसा झाला. सगळे असणारे जाणार येणार म्हणजे नाशवंत देह आहे आणि या नाशवंत देहाचा असणारा दिवस भरले किती जाणार आहे संपणार आहे म्हणजे कोणीही राहणार नाही असं गावातले लोक समजू लागले. तरी हे सगळं शाश्वतपणा पूर्ण माहिती जाणवान तरी तयाचा शोक करून व्यक्त जीवा कष्टविता. अहो म्हणजे ज्ञानी लोक म्हणतात दिशेते नाशे ऐशी घटिका प्रब्रह्म घे. दिसणार सर्व नाशाला जाणार आहे असे ज्ञानवंत लोक मानतात म्हणजे. मग त्या नाशाला जाणाऱ्या गोष्टीविषयी रडून काय उपयोग आहे म्हणजे कशाला जीवाला उगाच कष्ट व्यर्थ कष्ट लय कष्ट वाचा. हा पावती जगी तपी चित्त साधक नाना रूपी कोण वाचले देह संकल्पी मृत्यू भुवनी महाराज. महाराज ह्या मृत्यू भुवनाच्या ठिकाणी या मृत्यू लोकी गावाच्या ठिकाणी म्हणजे पहा म्हणजे जपी आहेत तपी आहेत सिद्ध आहेत साधक आहेत नाना रूपाची लोक आहेत म्हणजे कोणतरी वाचलं का म्हणजे बघ सांगा बरं वाचतच नाही म्हणजे किती बी मोठा असला तरी मरतय किती बी बारका असला तरी मरतय फक्त उशिरा मरतय किंवा लवकर मरतय काहीतरी कारणास्तव वाचतं म्हणजे किती आपण किती बी दिवस वाचते ती पण मरते ती शेवटी म्हणजे वाचा. तरी जी जी जाईल घडी ती सुखाचीच मानावी प्रौढी स्मरणाने देवली गोडी चित्त स्थिर असावे. सुंदर बोध करू लागली गावातली माणसं बरं का. काय म्हणू लागली बघा जी जी जाईल घडी ती सुखाचीच मानावी प्रौढी बरं का. जी आपली वेळ जाईल ती सुखाचीच म्हणायची झालं ती बरं झालं चांगलं झालं म्हणून सोडायचं नाहीतर त्याची वेळेची काळजी करत बसलं तर कसं व्हायचं माणसाचं मग त्याला लागायचा चिंतेवर मग कुठलं बी डॉक्टर कुठलं बी औषध कामालाच यायचं नाही ती बी तसंच धरून मारायचं काय उपयोग आहे का त्याचा. म्हणून जी जी आपल्या जीवनात घडी येईल ती सुखाचीच मानावी म्हणजे असणार आणि सगळ्यात असणारी गुढी कुठे ठेवायची ईश्वराच्या नामावर भगवंताचं नामस्मरण करा आणि चित्त स्थिर ठेवा असं असणारे गावातली लोक भरतरीनाथाची समजूत काढू लागले. ऐसे बोधिता सर्वही जग युक्ती प्रयुक्ती नाना बोध परिणायाचे हृदय सांग शोक कागद. अशा प्रकारची लहान थोर माणसं यायची जा बाबा झालं गेलं विसरून जावा ती गिऱ्याज आपल्याला उद्या जायचंय कशाला आता बाकीच्याकडे बघून तरी राहा की असं सगळे असणारी गावातली माणसं सांगून गेली. पण ह्यांच्या काय हृदयातलं ते दुःख पिंगलेचं निघाना. मागते ग्रामीचे सकळ जन तचित झाले बोध करून एका मागे एक उठून फुल्या सदना. कुठवर सांगणार माणसं रडू नका जाऊ द्या काय झालं गेलं रडू नका कुठवर सांगणार माणसं. सांगणारे दमून दमून गेली आपली ज्याच्या कामाची वेळ होईल का ती हळू हळू एक 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 बरं तरी पासून उठून निघू लागलं. असं ती लोटली रात्री उदया आली गवस्ती पिंगळाची त्याची पाहुणे शांती बाबा झाला. असं ते रात्र संपले दिवस सुधारल्याबरोबर ज्या असणारा अग्नी लागलेला होता त्या चितेला पिंगलेच्या तो अग्नी शांत झाला. मग ते मानुनी दुसरा दिन पुन्हा बांधले अत्तजन उत्तर क्रिया संपादन अस्थि मिलन केले. मग असणारा लोकांनी तिसरा दिवस आपल्या इथं काही भागात दुसरा म्हणतात काही भागात तिसरा म्हणते ती सावडायचा दिवस. मग त्या सावडायचं असणारा म्हणून सावडायचं उत्तर क्रिया करायची म्हणून सगळे आप्त नातलग आलेले आहेत आणि सावडायचं म्हणले की आपल्या भाषेत सावडायचं म्हणतात आणि शास्त्र भाषेत अस्थि मिलन म्हणतात. हाडं उचलण्याचा कार्यक्रम वाचा. ते बंदरी आले पाहुणा चित्ती विचार करिता पूर्ण घेऊ देईना संचयन स्पर्श कोणा न करावे. राजाने बघितलं हाड उचलायला लागल्यात लगेच पळतच गेला हे म्हणा कुणी सुद्धा हाडाला हात लावायचा नाही म्हणजे उचलू नका. आपण वैसुनी चिता रक्षित कोणाला उदेईनात मागते आप्तजन समस्त पुन्हा गेले. जवळच असणाऱ्या त्या राखी
एकाला सुद्धा हाडाला हात देऊन लावू दिला नाही, राखेला हात लावू दिला नाही. म्हणजे चला हो माघारी. सगळी गावातली लोक गेली माघारी. पण राजा चितीच्या जवळच रात्रंदिवस बसला आणि बसला एवढं बसला. अन्न आणि पाण्याचा त्याग. कुणी पाणी प्यायली नको, खावा की थोडं, कडू काढा, चहा प्या, अजिबात नाही. अन्न पाण्याचा त्याग केला. निस्त पिंगला. मग अशी काय सांगितलं, सर्व सुख ईश्वराच्या नामी ठेवायची. त्यांनी एकच म्हणायचं. काय म्हणायचं वाचा. मग हे असणार असं गावात घडल्यानं बातमी विक्रमाला निथळा नगरीत कळली. ती विक्रम आपल्या परिवारासहित म्हणजे लगेचच अवंतिकेकडे आला. सत्यवर्मा होता, शुभविक्रम होता, विक्रम होता आणि सुमती प्रधान. सगळे दुःखी झालेले आहेत आणि दुःखाने म्हणजे रडत रडत अवंतिके नगरीत पोहोचली. मग मसन वाटत सर्व पोहोचलेल्या चित्ताच्या ठिकाणी म्हणजे तिची मूर्ती आटवली गेली. पिंगलेचं गुणांवाद गट गाळून सगळे रडायला लागले. सुमती प्रधान आपल्या मुलीचं असणारे आठवण काढून रडायला लागला. मला माझ्या हातचं असणारं धनाचं गाठुलं निघून गेलं. म्हणजे विक्रम म्हणू लागला, माझ्या घरचं रत्न होतं पिंगला म्हणजे ती आज निघून गेलो. माऊली म्हणजे दोन्ही कुळाचा उद्धार करणारी म्हणजे तारक झाली या बहुरूपी सागरातून तारून नेणारी सगळ्याला म्हणजे. आणि आज दिवा विजला म्हणजे कुणीतरी असणारी दिव्या वाद लावा. हो माझ्या पिंगलीला जिवंत करा. काय असणारे ह्या स्त्रीच्या असणाऱ्या मनामध्ये माझी असणारी पिंगला दिसत होती. म्हणजे असणारी जसं काय सर्व हत्तींच्या समूहामध्ये चमूमध्ये सैन्यामध्ये हत्ती दिसावा तशा हत्ती सारखी माझी असणारी पिंगला दिसत होती. रूपवंत गुणवंत सर्व लक्षणी ज्ञानवंत गुणवान होती म्हणजे सर्व गणांनी युक्त ज्ञानवंत होती. सर्व काळात ज्या त्या काळात ज्याला सूचना करणारी होती. सगळ्यांच्या चित्तात काय चाललंय काय नाही त्याच्याप्रमाणे कुणाला खायला, कुणाला प्यायला, कुणाला पाणी, कुणाला काय सगळं जागच्या जागेवर देणारी घेणारी होती. अशा प्रकारे नाना प्रकारे तिच्या गुणाची आठवण करून असणार सुमती प्रधान रडत आहे. विक्रम रडत आहे. पुन्हा विक्रमाने रडायचं बंद केलं. भरतरीच्या जवळ गेले आणि भरतरीला काय म्हणत, नाना युक्तीनं नाना प्रकारचं असणार बोललं. भरपूर बोध केला विक्रमाने भरतरीला. जाऊ दे दादा, झालं ते झालं, अजून तुला 1200 येते, कुणाला बी एकाला पट्टन आणि म्हणे काय असेल ती कमी जास्त जाऊ दे बाबा, गेल्या महिन्यात काय करतो लय समजवलं. पण भरतरीला काहीच फरक पडला नाही. हे असणारे पिंगला म्हणू लागले. मग असणार कितीतरी बोध केला तरी भरतरी राजा तिथनं काय उठला नाही. 10 दिवस झालं. 10व्या दिवशी विक्रम आला आणि 10वा 11वा 12वा तिचा करून टाकला तिथं. आणि मग त्याचं सुद्धा फिटलं, शुद्ध विक्रम झाला म्हणतात वाचा. मग त्याच्यानंतर 13वा दिवस आला. त्याला म्हणतात गोड जेवणाचा दिवस. आपल्यात म्हणतात वैकुंठ सारा, वैकुंठ नसतील म्हणे त्याला दुसरा शब्द 13वा म्हणतात. असू दे म्हणजे असणारा 13वा गोड जेवणाचा कार्यक्रम असतो. त्याच्यातल्या जातीतले लोक सगळे बोलवायचे असतात. दानधर्म करायचा असतो. अन्नदानाचा कार्यक्रम असतो. तो अन्नदानाचा कार्यक्रम विक्रम राजाने सर्वांच्या उपस्थित केला आणि राजा सिंहासनावर बसला. पुढे काय झालं, भरतरी म्हणजे असणारा एखादा जसा पर्वत बसावा तशा प्रकारे मसन वाट्यामध्ये
मंदिरामध्ये बसलेले आहेत म्हणले. जसं म्हणजे वृंदेचा हेका धरून विष्णू भगवंत मशानभूमीमध्ये बसले तशाच प्रकारे ती मशानभूमीत बसले. अशा प्रकारे न हालता एकाच जागेवर भरतरी मसनवाट्यामध्ये बसलेले आहेत. रोज विक्रम यायचा, रोज म्हणायचा दादार भास्कर की किती दिवस रडायचं असतंय काय, हिथं रडत बसल्यावर का पिंगला येणार आहे का म्हणजे वहिनी, चल बाबा दरी घरी चल, खा पे मजेने राहा. पण काही फरक नव्हता. असा रोज बोध करता करता 12 वर्ष मशानभूमीमध्ये रोज जायचं, रोज बोध करायचा. पण नुसतं जी काय हवेने पाला पाचला उडून येईल तेवढाच असणारा खायचा आणि त्याच्यावरच आपली भूक ताण भागवायची. असं 12 वर्ष भरतरीचं मसनवाट्यात झालं. तेवढं जेवायचं आणि तोंडात नाही एकच अक्षर, एकच म्हणायचं, हे अनाथ नाथा, हे असणारे अनंत मधुसूदना, हे भगवंता प्रभू रामचंद्रा, तुला माझी पिंगला कशी रे आवडली. एकच नामाचा उच्चार, हे रामा माझी पिंगला तुला कशी रे आवडली. हेच रात्रंदिवस मुखातनं बाहेर येत होतं, बाकी काहीच येत नव्हतं. असणार सगळं शरीर वाळून गेलं, लाकडाप्रमाणे झालं. म्हणजे कंठाच्या ठिकाणी प्राण उडला तरी हे रामा माझी पिंगला तुला कशी आवडली रे. मग अशा प्रकारे 12 वर्षे हे रामा माझी पिंगला का आवडली एवढ्या शब्दाने त्याचं शरीर शुद्ध झालं. एवढंच नाही म्हणजे असणार क्लेश 12 वर्षाचं तप ही झालं ना, शरीराला आटवून टाकलं त्यांनी. कसं आठवलं, दूध जसं आठवावं त्याची बालुशाही करावं त्याला तप म्हणते, बासुंदी. तशा प्रकारचं शरीराला आठवलं. सूर्यदेवाने बघितलं. असणार आपला मुलगा असणारा फार तप झालं मुलाचं, म्हणून त्याने असणार मुलाकडे बघितलं गेलं. शरीर वाळून चाललेलं आहे, कंठात प्राण उरलेला आहे, काय करावं. लगेच आठवण आली दत्तात्रय महाराजाची. सूर्यदेव दत्तात्रय महाराजाकडे पळतच गेले. लगेच दत्तात्रय महाराजांनी पाहिल्याबरोबर म्हणले महाराज म्हणा काहीच्या धरून इकडे आला. मृत्तिकेच्या फलद्रुमा महाराज मला असणारा तुम्ही ज्ञानरूपी असणाऱ्या वेलीच असणार भलं मोठं झाड तुम्ही आज मला फळ देणारे तुम्ही सगळं जाणता. म्हणजे काय तुम्हाला दिसत नाही काय दत्तात्रय महाराज म्हणले, दिसतंय म्हणले पण उगा ज्ञान घेऊन आम्हाला विचारता काय का आला इकडं म्हणून. तर बघा तुमचं असणारं शिष्य भरतरीनाथ त्यांची काय अवस्था झालेली आहे. म्हणजे त्यांचं हित कशात होईल ते लवकरात लवकर हित त्यांना करून द्या. बघा लवकर जाऊन भरतरीकडे असं दत्तात्रय महाराजाला सूर्यदेव म्हणू लागले. मग अंतर्यामी दृष्टीने दत्तात्रय महाराजांनी बघितलं तर मशानभूमीमध्ये भरतरीनाथ वाळलेल्या लाकडासारखं कंठात प्राण आलेला, डोळे पांढरे शिवरानी मुखाने हे रामा पिंगला कशी आवडली हे आवाज ऐकला. अशा प्रकारे दुःखावस्थेमध्ये भरतरीनाथ नाथ नाही का नुसतं भरतरी म्हणून भरतरी म्हणतो बरं का मी, नाथ झालेलं नाही, पुढच्या अध्यात नाथ होणार ती, आता नुसतं भरतरीच आहे. मग म्हणजे असणार
देव होऊ म्हणते तरी का ना ते देव होती, म्हणून चिंतन देवाच करायचं. चिंतन देवाचं केलं की चिंतनी चिंतता तद्रूपता. मनुष्य रूपात राजा आहेत भरतरी, तरी आता ते देव होणार आहेत, पण पुढची आहेत का. तर चिंतन देवाचं चालू केलं ना. काय चिंतन आहे? हे रामा निमित्त आहे, हे रामा, हे अनंता, हे मधुसूदना, माझी पिंगला तुला का आवडली, हीच शब्द. पण आपलं नसतं, आपण काय म्हणतो काय, हे देवा. आता देवाचं देवा नाव आहे काय, देवा कशाला म्हणतो? हे रामा, हे मधुसूदना, हे कृष्णा, हे असं देवाचं नाव घ्यायचं असतं. देवा काय देवाचं नाव आहे का? देवा देवाचं नाव नाही, देवाचं. मग म्हणले नारायण, मग असं देवाचं नाव घरून उच्चार करत होता. दत्तात्रय महाराजांनी अंतर्यामी दृष्टीनं बघितलं आणि बघितल्या बरोबर अंतःकरण द्रवलं गेलं दत्तात्रय महाराजाचं. आणि मग असणार सूर्यदेवाला म्हणले, ओ तुम्ही आता काळजीच करू नका, भरतरीची मी आहे. तुम्ही जाणे स्वस्थानाची मी भरतरीची आहे. उद्देशी स्वाहित करीना चिंता मानसी पाळू नका महाराजा. तुम्ही तुमच्या ठिकाणी निघून जावा, म्हणजे भरतरीची काळजी करू नका. आता भरतरीचे हित कशात आहे ते मला कळलं, मी हिताच्या मार्गाला बरोबर लावतो. माझा शिष्य जो मचिंद्रनाथ दयाचा गोरक्ष प्रज्ञावंत तो मयी भ्रमत करीत तीर्थ येते दे. माझा शिष्य मच्छिंद्रनाथ आहे, त्या मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ आहे, ते तीर्थयात्रा पृथ्वीवर करत आहेत. ते बरोबर भरतरीनाथाला जाऊन भेटतील. तो परम आहे प्रज्ञावान दयाशी येते पाठविन. तो नाना प्रयोक्ती करून शुद्ध पंथा आणि मग तो अतिशय हुशार गोरक्षनाथ आहेत, म्हणजे आपल्या हुशारीच्या जोरावर भरतरीनाथाला बरोबर शुद्ध मार्गाला, चांगल्या मार्गाला, सन्मार्गाला लावतील. काळजी करू नका सूर्यदेवा. ऐसे बोलता मित्रावरुणीची संतोष मिळवला तो चित्ताशी माग पुसुनी अनुसय आत्मदासी स्वस्थानाशी पैके. अशा प्रकारचं सूर्यदेवाला दत्तात्रय महाराज म्हणजे आनंद वाटला. आनंदाच्या भरात सूर्यदेव आपल्या असणाऱ्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. आणि इकडं म्हणलं असणार दत्तात्रय महाराज काय करू लागले ऐका. यावेळी पुढील अध्यायी कथा सुंदर अध्यात्म दीपिका मनोहर मानू सांगे धुंडी कुमार नरहरी कृपे. असं आता पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी सुंदर कथा आहे, म्हणजे ते अध्यात्म दीपिका मनाला मोहून टाकणारी आहे, मनाचं हरण करणारी आहे असणारी. काय अध्यात्म दीपिका, दिवा आहे म्हणजे अध्यात्म ज्ञानाचा. आणि ते असणार तुम्हाला असणार ऐकायला मिळणार आहे. ते कोण सांगणार आहेत? नरहरी वंशातील धुंडीचा मुलगा म्हणजे मारू तुम्हाला सांगतील, लक्ष देऊन ऐका अशी विनंती करतात. दत्त सांगेल गोरक्षनाथा गोरक्ष येऊनी विरवतरिता शोषण करील तत्वता घटोद्भवात कृपेने. मग म्हणजे असणार दत्तात्रय महाराज गोरक्षनाथाला सांगतील. गोरक्षनाथ म्हणजे असणार व्यवस्थित सन्मार्गाला गोरक्षनाथ भरतरीला भेटतील. आणि ती जी काय वीर दुःख रूपी असणारी सरिता आहे, नदी आहे किंवा समुद्र आहे, ती समुद्र असणारा गोरक्षनाथ प्राशन करतील, संपून टाकतील. कसं? जसं त्या अगस्तीनं समुद्र स्वसला तसं ह्याचं दुःख सगळं श्वसन गोरक्षनाथ करतील. सुंदर गोड कथा पुढच्या अध्यायात ऐकायची विनंती ग्रंथकर्ते श्रोत्या मंडळीला करतात. ते त्यांच्या सद्गुरूला शरण गेले. शरण जाऊन अध्यायाचं कथन संपवितात. स्वस्ति श्री भक्ती कथा सार समस्त गोरक्ष काव्य निमयागार सदा परिसोता भाविक चतुर अष्टाविशक्ती माध्याय. गोड हा श्रीकृष्ण